नमस्कार मंडळी. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण ना. सी. फडके यांची सोबत या कथासंग्रहातील सोबत जन्माची घटकेची ही कथा वाचणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सोबत जन्माची घटकेची. त्या मिठाईच्या दुकानापुढं उभं राहणारं प्रत्येक गिराईक थोडंसं गोंधळून जाई. त्याच्या मनात येई, दुकानावर पाटी तर नथू, हलवाई, कंदी, पेढे आणि बर्फी अशीच आहे. मिठाईत भरलेली मोठमोठी ताटं, पराती असा थाटही नेहमीचाच आहे. मिठाईची चव आणि स्वाद नेहमीच्या परिचयाचा तोच आहे. परंतु ताजव्यापुढे गादीला टेकून बसलेला गोऱ्या रंगाचा, फाटक्या अंगाचा, डोक्यावर एखाद्या पालथ्या वाटीसारखी टोपी घातलेला आणि मराठीऐवजी हिंदी भाषेत "सेर देऊ, पावसेर, चंगा भला" असं नाकात बोलणारा, मिठाई जोखण्याच्या आधी आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्यानं व बोटानं करड्या मिशाचे आकडे वर करणारा हा माणूस कोण? याला आपण नथूच्या दुकानात पूर्वी कधी पाहिला नाही. नथूनं नव्यानं एखादा नोकर ठेवला असेल म्हणावं तर नथूच्या जागी गादीवर बसलेला आहे आणि दुकानात नथू असायचा तो कुठे दिसत नाही. नथू हलवायाचं दुकान लोकांना फार आवडत होतं. पाथरी हे तालुक्याचं लहानसं गाव, परंतु त्या गावाच्या पंचक्रोशीत शेतीभाती चांगली होती. वैरण, दाणा पाणी मुबलक होते. दुभती जनावरं खाऊन पिऊन मस्त असत. 8-10 मोठाले गवळीवाडे पाथरीच्या जवळपास होते. लोकात कुस्त्याचा शौक होता. आखाड्यात 4 घंटे मेहनत करावी, केशराचा आणि जायफळाचा वास असलेली 2-3 शेर बासुंदी प्यावी असा क्रम ठेवणारे अनेक जवान होते. त्या छोट्या शहराच्या बाजार चौकात हलवायाची कित्येक वर्षांची जुनी 8-10 दुकानं होती. नथू हलवायाचं दुकान सगळ्यात मोठं नव्हतं, पण लोकांचं फार आवडतं होतं. हे दुकान पहिल्यांदा काढलं नथूच्या आजोबानं. त्यावेळेस अवघ्या एका खणाच्या जागेत दुकान होतं. पाट्या रंगवण्याची कला त्या काळात फारशी माहीत नव्हती. नथूच्या बापानं ही दुकानावर पाटी कधी लावली नाही. ती नथूच्या कारकिर्दीतच प्रथम लागली. मूळचं एका खणातलं दुकान आता मोठं झालं होतं. मल्लांचे फोटो व आरसे अशा प्रकारचा दुकानाचा थाटही आता वाढला होता. नथूची गिऱ्हाईकं बांधलेली होती. शेजारच्या इतर हलवायांनी कितीही थाटमाट वाढवला, फोनो वाजवले तरी आपलं ठरलेलं गिऱ्हाईक दुसरीकडे वळायचं नाही याची नथूला पूर्ण खात्री होती. त्याचा सारा माल निर्मळ, स्वच्छ, चोख असे. त्याची खमंग चव आणि उंची स्वाद यात रेसभर फरक होणार नाही अशी दक्षता तो घेत असे. त्याच्या सचोटीवर आणि हसत मुखानं आदबशीर बोलण्यावर लोक खुश असत. त्याच्या गादीपुढच्या पेटीत रोज भरणाऱ्या गल्ल्यात कधी अंतर पडत नसे. सणवार असला किंवा मुलकी परीक्षेच्या निकालाचा दिवस असला म्हणजे नथूच्या दुकानापुढे विशेष गर्दी व्हायची हे ठरलेलं. तरुण विद्यार्थ्यात आणि मास्तर मंडळीत नथूचं दुकान विशेष लोकप्रिय होतं. मात्र त्याच्या दुकानाचा सर्वात मोठा सीझन म्हणजे पाथरी गावापासून 3 मैलांच्या टेकडीवर जी देवी होती तिची जत्रा. ही जत्रा म्हणजे त्या टापूतला सर्वात मोठा उत्सव. 10 दिवस आजूबाजूच्या शेकडो गावातून येणाऱ्या लोकांची रात्रंदिवस रीघ लागलेली असे. टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्याच्या दुतर्फा दुकानं लागलेली असत. नथूचं पाथरी गावातलं दुकान फारसं मोठं नव्हतं, परंतु जत्रेत त्याचा मांडव सगळ्यात मोठा असे. अरुणोदयाच्या सुमारास तालीमबाज पठ्ठे 3 मैलाची दौड करीत देवीच्या दर्शनास येत. दर्शन केल्यावर बासुंदी पीत, मिठाई खात. तेव्हापासून नथूच्या दुकानात जी गडबड सुरू व्हायची ती मध्यरात्रीपर्यंत चालू असे. इतर कोणत्याही दुकानाकडे ढुंकून पाहायचं नाही, सरळ नथूचं दुकान गाठायचं. अशा वृत्तीची हजारो माणसं जत्रेला येऊन जात. प्रत्येकाशी आपल्या दुकानातल्या मिठाईप्रमाणेच गोड बोलायचं अशी नथूची रीत होती. 20-25 रुपयाचं गिऱ्हाईक आणि छटाक मिठाई मागणारं शाळकरी पोर यात नथूनं कधी फरक केला नाही. ताजव्यापुढे गादीवर बसलेला नथू लहान मुलाला देखील म्हणायचा, "काय देऊ? कंदी पेढे, नारळाची बर्फी, बदामाची बर्फी?" आणि एकेका पदार्थाचा इतका भरघोस नमुना मुलाच्या हातावर ठेवायचा की ते मूल खुश होऊन जायचं आणि छटाक मिठाई घेण्याऐवजी पावशेर द्या म्हणायचं. त्यामुळे यंदा देवीच्या जत्रेत नथू हलवायाच्या दुकानाकडे त्याची ठरलेली गिऱ्हाईकं नेहमीप्रमाणे जात होती खरी,
परंतु मिठाई घेता घेता प्रत्येक माणूस थोडासा गोंधळून जात होता. जो येई तो गादीवरच्या नव्या माणसाकडे आश्चर्यानं बघे. आपण चुकून दुसऱ्या दुकानात आलो की काय अशी त्याला शंका येई. दुकानात तो इकडे तिकडे नजर टाकी दुकानाच्या पाठीकडे निरखून बघे आणि मग मनाशी म्हणे, दुकान तर नथूचच, पण मग नथू कसा कुठे दिसत नाही. बहुतेक गिऱ्हाईक मनातलं आश्चर्य मनाशीच ठेवीत. विकत घेतलेली मिठाई उचलीत चालू लागत. फार तर पुन्हा एकदा वळून दुकानावरच्या पाटीकडे बघत आणि आपण नथूच्याच दुकानात मिठाई घेतली की नाही याबद्दलचा मनातला रेंगाळणारा अखेरचा संशय फेडून घेत. दुकानात मिठाई घेणारा एखादा अधिक चौकस माणूस विचारी, नथू कुठे आहे. पालथ्या वाटीसारखी टोपी घातलेला तो गादीवरचा माणूस हिंदीत सांगे, नथू ना वो आहे तर दिसत कसा नाही गादीवर. दिसेल कसा, आता या गादीवर तो नाही बसायचा, आम्ही बसणार. म्हणजे काय. म्हणजे असं की ही दुकान आम्ही नथूपासून खरेदी केली ना. तर आता दुकानावरची पाटी पण आम्ही बदलू, लेखराज मिठाईवाला. असं काय. लेखराज मिशांचे आकडे चढवीत म्हणे, पण दुकान नथूची नाही आमची झाली म्हणून आपली मेहरबानी बंद होता कामा नये. मिठाईची क्वालिटी उतरायची नाही. नथूपेक्षा सरस मिठाई बनवू आम्ही. सिंधी हलवा, पंजाबी हलवा अशा एकाहून एक फरमास चिजा मिळतील लवकरच आमच्या दुकानात. दुकान आपलीच आहे बरं का साहेब. हमेशा इकडे मिठाई घ्यायची नि पब्लिकलाही सांगायचं लेखराज मिठाईवालेकडे सिंधी पंजाबी मिठाई मिळते म्हणून. पाथरीची दुकान एकदम बडी करणार आम्ही. लेखराजाची ती बडबड ऐकून चौकस गिऱ्हाईकाच्या मनातलं आश्चर्य संपे. पण नथूनं आपल्या 3 पिढ्यांचं जुनं दुकान कोणत्या कारणासाठी विकून टाकलं याचा उलगडा करून घ्यावासा त्याला वाटे. तो लेखराजाला विचारी, तुम्ही सिंधमधले काय. मिशांचे आकडे चढवीत लेखराज सांगे, हा साहेब, आम्ही सिंधमधले. आमचा देश गेला, तुमच्या मराठी देशाकडे धाव घेतली. जमीन गेली, जुमला गेला, देवाची खैर जान राहिली. आता तुमचा मुलूक हाच आमचा देश. नथूची दुकान खरेदी केली. आपल्यासारख्याची मेहरबानी झाली तर इथे पण 4 घास सुखानं खाऊ. पण नथूनं दुकान विकलं कशासाठी. दुकान तर उत्तम चाललं होतं. हा साहेब, उत्तम चालली होती दुकान म्हणून तर आम्ही खरीदली ना. नाहीतर कुणी घातला असता पैसा. केवढ्याला घेतलं नथूचं दुकान. एखादी गुप्त गोष्ट सांगायची नसली म्हणजे माणूस नुसतं हसतं, तसं हसून लेखराज म्हणे, नथूला भर किंमत दिली. पाकिस्तानाची नजर चुकून जेवढे आणले होते तेवढे सगळे पैसे घातले साहेब. देवाची कृपा होईल तर बरकत मिळेल, पण आपल्यासारख्या गिऱ्हाईकाची मेहरबानी हवीच. दुकान आपलीच समजायची बरं का साहेब. पण नथू आता कोणता धंदा करणार. भगवान जाणे. आम्ही कशाला चौकशी करू. पाथरीलाच आहे काय नथू. पाथरीला. गेला आपल्या देशावर निघून तो. जाताना त्याला मोठी रक्कम हवी होती म्हणून तर दुकान काढली त्यानं. आपल्या देशावर कशाला गेलाय नथू. भगवान जाणे साहेब, आपल्याला काय करायच्या चौकशा. बरोबर आहे. असं म्हणून गिऱ्हाईक दुकानापुढून दूर होत असे. लेखराज अखेरचं ओरडून सांगे, दुकान आपलीच आहे बरं का साहेब. सिंधी हलवा, पंजाबी हलवा. त्याची ती हलव्याची जाहिरात पुरती न ऐकताच गिऱ्हाईक दूर गेलेलं असे. नथू हलवायाचं दुकान एका सिंधी निर्वासितानं विकत घेतलं ही बातमी पाथरी गावात हळूहळू सर्वांच्या माहितीची आणि शिळी झाली. पण उत्तम चाललेलं जुनं दुकान विकून टाकून नथू आपल्या देशाला एकाएकी का गेला याबद्दलचं लोकांचं आश्चर्य मात्र कायम राहिलं. एकतर पाथरी गावातले सगळे लोक नथूला मराठाच समजत होते. त्याचा आजोबा उत्तर हिंदुस्थानातून इकडे आला व त्यानं पाथरी गावात प्रथम दुकान काढलं ही गोष्ट ठाऊक असणारी फार थोडी माणसं आता पाथरी गावात शिल्लक होती. 3 पिढ्या मराठी मुलखात काढल्यामुळे नथूची मूळची हिंदुस्थानी राहणी इतकी पालटून गेली होती की नथू मराठी नाही अशी चुकून देखील शंका कुणाला येण्यासारखी नव्हती. नथूचा पेहराव अस्सल मराठी थाटाचा होता. तो अगदी सफाईदार मराठी बोलत असे. आपल्या जन्मगावावर प्रेम करावं तसं त्याचं पाथरी गावावर प्रेम होतं. ऐन विशीच्या सुमाराला त्याला कुस्तीचा खूप शौक होता.
त्यानं कुस्त्याचे फड जिंकले होते. पाथरीच्या नथू पहलवानाला कित्येक वर्ष जोड नव्हती. पुढे नथूचा बाप मेला. नथूला धंद्यात लक्ष घालावं लागलं. त्यामुळे त्याला पूर्वीप्रमाणे कुस्तीची हौस करणं अशक्य झालं. पण त्यानं स्वतः कुस्ती सोडली तरी पाथरी गावाची कीर्ती कायम टिकावी म्हणून जे जे करण्यासारखं होतं ते केलं. होतकरू पठ्ठे शिकवून तयार केले. आपल्या खर्चानं त्यांना खाऊ पिऊ घातलं. सढळ हातानं इनाम दिली. त्याच्या बापाचे काही स्नेही त्याला म्हणत, "अरे नथू, दुकानात मिळणारे सारे पैसे उडवतोस, हे काही बरं नाही." नथू म्हणे, "काका, व्यसनात अन ख्याली खुशालीत तर नाही ना पैसे उडवीत." "ते खरं रे, परंतु पैसा साठवायला हवा ना." "मी कशाला साठवू पैसा काका, मला ना बायको ना पोर." "हेच चुकतंय तुझं नथू. आता तू लग्न करायला हवंस. आता वर्ष कितवं तुला?" "30 उलटली काका." "मग किती दिवस एकटा फकीर राहणार? तुझा बाप असता तर त्यानं तुझे दोहोचे 4 हात केव्हाच केले असते. पण बाप नसला म्हणून काय झालं? आम्ही आहोत ना. आमचं ऐक नथू, बायको आण घरात. बाई माणसा वाचून खरी शोभा नाही घराला." "हां, मस्करी करता काय काका?" असं म्हणून आपल्या म्हाताऱ्या हितचिंतकांना नथू निरोप देत असे. नथू कधी लग्न करणार नाही याबद्दल पाथरी गावाची खात्री झाली होती. त्यामुळेच नथूला जेव्हा मनातल्या मनात लग्न करावंसं वाटू लागलं तेव्हा आपल्या विचारातला हा बदल कुणाजवळ बोलता कामा नये, गुप्त ठेवला पाहिजे असं त्याला वाटलं. वास्तविक त्याच्यासारख्या माणसानं लग्नाचा विचार केला तर त्यात वावगं काय होतं? सरळच गोष्ट होती ती. त्याचा लग्नाचा विचार ऐकून गावातल्या लोकांना बरंच वाटलं असतं. परंतु नथूला शंका आली की काय ऐट आणली होती लग्ना वाचून राहण्याची? आता आलास का शरण? झाली का फजिती? अशा प्रकारे लोक आपल्याला हिणवतील, आपली चेष्टा होईल. आपल्याला बायको हवीशी का वाटू लागली हे तर काही मन मोकळं करून आपल्याला सांगता यायचं नाही. आपल्या मनात कशानं पालट झाला ते आपलं आपल्यालाच धड उलगडलेलं नाही. मग लोकांना काय सांगणार आपण? आणि आपण फजित मात्र होऊ. त्यापेक्षा आपल्या मनात दृढ होणारा लग्नाचा विचार कुणालाही, जवळच्या दोस्तांना सुद्धा सांगू नये हेच चांगलं. आणि नथूनं विचार केला, सांगितल्या वाचून अडणार आहे तरी काय? लग्नाच्या बाबतीत पाथरी गावातल्या दोस्तांची मदत त्याला होण्यासारखी नव्हतीच. कारण या मुलखातली नवरी त्याला चालण्यासारखी नव्हती. लग्न करायचं झालं तरी आपल्या देशाला जाऊन एखादी चांगली जातवाली मुलगी बघणं भाग होतं. गुंजगड हे त्याचं जन्मगाव. त्या गावी एक चांगली मुलगी लग्नाची आहे असं कळल्यापासून नथूच्या मनात लग्नाचे विचार घोळू लागले होते. या मुलीची बातमी नथूला पहिल्यांदा मिळाली ती 2 महिन्यांपूर्वी. त्याचा एक गाववाला पाहुणा आला त्यांच्याकडून. नथूकडे 4-6 दिवस राहिल्यानंतर पाहुणा त्याला म्हणाला, "भाई, तुझी दुकान फार चांगली चालली आहे. हे पाहून बहुत खुश झालो मी. गावाकडे असतानाच मी ऐकलं होतं की नथू मोठा मातब्बर दुकानदार झाला आहे. तुझी चलती डोळ्यांनी पाहावी म्हणून आलो. तुझा धंदा ठीक चाललाय. गावाकडे लोक तुला मोठा समजतात. 4 चांगले लोक तुझ्याकडे येतात, बसतात. हे पाहून मला मोठं समाधान झालं." नथू म्हणाला, "देवाचीच कृपा. पण नथू, तुझ्या सुखात मला एक मोठी उणीव दिसते. ती नको ठेवूस." "म्हणजे कसं म्हणता?" "तुझ्यासारख्या माणसाच्या घराला मालकीण हवी. लग्न कर." आताच्या लग्नाचे विचार नथूच्या मनात यायला लागलेच होते. त्यामुळे पाहुण्यांची सूचना एकदम धुडकावून न लावता नथू म्हणाला, "असं म्हणता? पण माझ्याजोगी मुलगी कुठली असणार? माझी तर 30 उलटून गेली. आता एखाद्या 8-10 वर्षाच्या छोकरीशी लग्न लावणं माझ्या मनाला पटणार नाही. वयात आलेली मुलगी हवी. अशी मुलगी आपल्या जातीत कुठली मिळायला?" पाहुणा म्हणाला, "तू लग्नाला तयार आहेस की नाही सांग. तुझ्यासाठी नवरी शोधणं माझं काम. आणि गड्या, खरं म्हणशील तर अगदी तुला शोभेलशी वयात आलेली आपल्या जातीतली एक मुलगी माझ्या आढळात आहे." "कुठे? आपल्या गुंजगडला?" "नाही, गुंजगडला नाही, नजीकच्या मोठ्या शहरी." "खाराबादला?" "हो, खाराबादला.
वर्षातून एकदा माझं जाणं होतं ना शहराला. गेल्या वर्षी गेलो होतो तेव्हा ही मुलगी मी पाहिली. चांगली मोठी आहे. बापाला नकोशी झाली आहे. ही मुलगी त्याच्या पहिल्या बायकोची. नवी बायको घरात आणल्यापासून हा रामप्रसाद तिच्याभोवती नाचू लागला आहे. मुलीची अडचण होते आहे नवरा बायकोंना. तेव्हा तिचं लगीन करायच्या विचारात आहेत. मुलीचं नाव जमना. चांगली आहे. ठीक आहे, बघा जुळत असलं तर, नथू म्हणाला. अरे जुळायचं काय? तू किती पैसे मोजायला तयार आहेस एवढाच सवाल. कारण जमनाच्या बापाला आणि आईला मुलगी सांभाळणं जड झालंय खरं, पण मुलीला उजवून टाकता टाकता मिळेल तेवढा पैसा बळकावायचा आहे त्यांना. नथूनं विचारलं, म्हणजे रामप्रसादला सरळ मुलगी विकायची आहे म्हणा ना? हा भाई, दुनिया तर अशीच बनली आहे. केवढ्याचा सवाल आहे? नथूनं विचारलं. तो आज काय मागेल मला सांगता येणार नाही. गेल्या वर्षी खाराबादला गेलो तेव्हा कळलं की रामप्रसाद 3,000 रुपये मागतो. 3,000? हां, जो कोणी एका रकमेनं 3,000 मोजील त्याला जमना देईन अशी रामप्रसादची भाषा ऐकली होती. नथूला मनातल्या मनात एकदम शिसारी आली. खरं पाहता तो एक अशिक्षित माणूस होता. जुन्या धार्मिक समजुतीची आणि रूढींची त्याच्या मनावर छाप होती. नवऱ्यानं नवरीच्या बापाला धन द्यायचं यात काही भयंकर आहे असं त्याला वाटत नव्हतं. पण तरी देखील एखाद्या माणसानं आपल्या मुलीचा सरळ लिलाव मांडावा आणि 3,000 रुपये एक वार, 2 वार असं पुकारल्याप्रमाणे बोलावं, हा प्रकार त्याला अगदी निंद्य, किळसवाणा वाटला. असल्या प्रकारात आपण सामील होऊ नये असं त्याला वाटलं. दानतवाली माणसं असं नाही वागत. त्याला लग्न हवंसं वाटू लागलं होतं. बायको हवीशी वाटू लागली होती. पण दुकानातली मिठाई घेतल्याप्रमाणे घरधणीन विकत घेण्याची कल्पना त्याला अगदी कशीशीच वाटली. शिवाय 3,000 रुपये! एवढी मोठी रक्कम तो कोठून आणणार होता? त्यानं आपल्या मनातले सगळे विचार पाहुण्याजवळ बोलून दाखवले नाहीत. फक्त एवढाच उद्गार काढला, 3,000? हे नाही आपल्याला जमायचं. पाहुणा जरा वेळ गप्प बसला. मग तो हळूच म्हणाला, अशी मोठी वयात आलेली दुसरी मुलगी आपल्या जातीत मिळायची नाही तुला. न मिळाली तर न मिळाली. आजपर्यंत एकटा राहिलो तसाच पुढे राहीन. दोघातला तो विषय तेवढ्यावरच संपला. पाहुणा नंतर 4 दिवस राहिला, परंतु त्यानं तो पुन्हा काढला नाही. नथूही त्या बाबतीत पुन्हा बोलला नाही. पण नथूचा निरोप घेण्याच्या दिवशी पाहुण्यानं बोलता बोलता एकदम विचारलं, 3,000 नाही तर किती देशील तू? त्या प्रश्नाचा संदर्भ एकदम नथूच्या लक्षात आला नाही. त्यानं विचारलं, कशासाठी? तुझं लग्न जुळावं अशी माझी फार इच्छा आहे. तुझा रुकार असेल तर मी जमनाच्या बापाला विचारीन आणि म्हणेन, 3,000च्या खाली काही घेशील का? असल्या पैशाच्या भाषेची नथूला मागच किळस आली होती. त्यानं म्हटलं, नका विचारू तुम्ही. लगीन करायचंच नाही मला. राहीन लग्ना वाचून. मी काय कमी सुखात आहे? बरं, मर्जी तुझी. पाहुणा गेला होता, पण नथू मनातल्या मनात जमनाचा विचार करीत राहिला होता. जास्तीत जास्त सवाल पुकारून बायको विकत घेणं त्याला किळसवाणं वाटलं होतं. राहीन मी एकटा. मी काय कमी सुखात आहे? अशी भाषा स्वतःच्या मनाशी करणं त्याला अधिकाधिक कठीण वाटू लागलं होतं. एकटेपणा नकोसा होत होता. बायकोची सोबत हवीशी वाटू लागली होती. लग्नाची इच्छा बळावली तसतसा पैसे देण्याच्या कल्पनेचा तिटकारा कमी कमी वाटू लागला होता. पाहुण्याकडून ऐकलेली जमनाची हकीकत त्याच्या मनात खोल कुठेतरी रुजली होती. ती त्याला हवीशी वाटू लागली होती. घरधणीण म्हणून ती आली तर आपल्याकडे ती कशी वावरेल, कसा संसार करील याची चित्र त्याची कल्पना रंगवू लागली होती. कल्पनेनं रंगवलेल्या त्या चित्रांनीच घर किती शोभिवंत दिसू लागे. आणि उलट ती चित्र नुसती कल्पनेतच राहिली तर घराला कशी अवकळा येईल त्याचे विचार नथूच्या मनात येत. हळूहळू जमनासाठी 3,000 रुपये देण्याचा नथूच्या मनाचा निश्चय होत गेला. परंतु तो निश्चय जसजसा होऊ लागला तसतसा निराळ्याच एका विचारानं नथू अस्वस्थ झाला. 3,000 रुपये आणायची कुठून?
त्यानं कधी जन्मात कर्ज काढलं नव्हतं. सावकाराच्या घराची पायरी माणूस एकदा चढलं की त्याची कशी दुर्दशा होते त्याची उदाहरणं त्यानं पाहिली होती. ऋण काढून सण करायला त्याचं मन मुळीच तयार नव्हतं आणि ऋण काढण्या वाचून 3,000 रुपये उभे करण्याचा दुसरा मार्गही दिसत नव्हता. पण एके दिवशी नथूला वाटलं, मार्ग नाही कसा? आहे. आपलं मिठाईचं चालू दुकान आणि दुकानाची जागा विकून टाकल्यास 3,000 रुपये नाही मिळणार? मिळतील. अडचण एवढीच होती की दुकान विकण्याची गोष्ट गावकऱ्यांपैकी कुणाजवळ काढून उपयोगी नव्हती. गावकरी साहजिक विचार करणार, दुकान कशासाठी विकायला काढतोस? जागा कशासाठी विकायची म्हणतोस? ही दुर्बुद्धी तुला कोणी सांगितली? आणि या किंवा असल्या प्रश्नांची उत्तरं गावकऱ्यांपैकी कुणाला देण्याची नथूची इच्छा नव्हती. लग्न करण्याचा आपला नवा निश्चय तो गावकऱ्यांपैकी कुणालाही सांगणार नव्हता. दुकान आणि जागा विकल्यावर 3,000 रुपये हाती येण्यासारखे होते. जमनाशी लग्न करण्यासाठी ते त्याला हवेही होते. परंतु गावातलं गिऱ्हाईक त्याला नको होतं. नथू पुन्हा पंचायतीत पडला. 3,000 रुपये मिळवण्याचा मार्ग आपल्याला सापडला असं समाधान मात्र त्याला वाटू लागलं आणि गुंजगडच्या दोस्ताला त्यानं लिहून कळवलं. जमनाच्या बापाजवळ माझी गोष्ट तू काढ आणि तो काय म्हणतो ते कळव. 15 दिवस त्यानं पत्राच्या जबाबाची वाट पाहिली. पुन्हा पत्र लिहिलं. पुन्हा वाट पाहिली. तरी जबाब आला नाही. तो मनाशी आश्चर्य करू लागला. एके दिवशी त्याला हवा तसा सौदा करणारं गिऱ्हाईक आपण होऊन त्याच्याकडे आलं. लेखराज नावाच्या एका सिंधी निर्वासिताशी त्याची ओळख झाली. त्याच्याजवळ नथूनं सहज विषय काढला. दुकान आणि जागा विकत घेण्याची लेखराजनं तयारी दाखवली. नथूनं 5,000 रुपये मागितले. लेखराज म्हणाला 2,000 देईन. हो ना करता करता शेवटी 3,000वर सौदा ठरला. मग नथूनं विचार केला, पैशाची मोठी अडचण तर संपली, आता काय करायचं? गुंजगडच्या मित्राकडून त्याच्या पत्राचा जबाब अजूनही आला नव्हता. जमनाच्या बापाचं म्हणणं नथूला कळलं नव्हतं. पण मग नथूनं विचार केला, पत्राच्या जबाबाची वाट पाहण्यात आता अर्थ नाही. वाट कशाची पाहायची? त्याच्या हातात जरूर तेवढी रोकड रक्कम होती. तो सरळ खाराबादला जाऊ शकत होता. रामप्रसादकडे जाऊन तो त्याला म्हणू शकत होता, तू सांगतोस तेवढे पैसे मी घेऊन आलो आहे. खाराबादला जाऊन रामप्रसादला भेटून त्याच्यापुढे 3,000चा तोडा ठेवला की आपले मनोरथ पूर्ण होतील. हा विचार त्याला पटल्यावर तो अंमलात आणायला त्यानं वेळ लावला नाही. दुकानाचं खरेदी खत झालं. ठरलेली किंमत एका रकमेनं त्याच्या हातात पडली. आपल्या मनातला हेतू पाथरी गावात कुणाजवळही बोलून न दाखवता नथू पाथरी गाव सोडून खाराबादला जायला निघाला. मनातल्या मनात तो फार खुश होता. आता आपल्या लग्नाचा बेत आपल्याला पार पाडता येणार याविषयी त्याला शंका नव्हती. जमना आपल्याला मिळणार याची त्याला खात्री होती. जी सोबत त्याला हवीशी वाटू लागली होती ती त्याला आता खचित मिळणार होती. जमनाबरोबर तो आता संसार थाटणार होता. त्याचा एकटेपणा संपणार होता. खाराबाद शहरात नथूनं पाऊल टाकलं ते आनंदानं आणि अधीर मनानं. त्याच्या एका आतेचं सासर खाराबादलाच होतं. ती मरून बरीच वर्ष झाली होती. तिच्या सासरच्या माणसाशी नथूचा पत्रव्यवहारही नव्हता. परंतु कुठेतरी पथारी टाकायला जागा हवी म्हणून त्यानं त्या माणसाचं मकान शोधून काढलं. दुर्गा सुगंधीचं दुकान लहानसंच होतं, परंतु त्याची प्रसिद्धी बरीच होती. नथूला काही फार शोधाशोध करावी लागली नाही. दुर्गा म्हणजे नथूच्या आत्याचा पुतण्या. आपल्या काकीचा भाचा दूरच्या मराठी मुलखात मिठाईचं दुकान चालवतो एवढं त्याला माहीत होतं. त्यानं नथूला कधी डोळ्यांनी पाहिलं नव्हतं. आपल्या काकीचा भाचा आपल्या घरी पाहुणा म्हणून आला याचा त्याला फार आनंद झाला. त्यानं नथूचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं. नात्यातली माणसं भेटली म्हणून नथूलाही फार आनंद झाला. दुर्गा त्याच्याच वयाचा होता. स्वभावानं आनंदी आणि मनमोकळा दिसला. नथूला वाटलं 2 दिवस राहिल्यावर आपलं मनोगत त्याच्याजवळ सांगता येईल. दुर्गाचं दुकान लहान होतं.
दुकानाला लागूनच असलेली बिऱ्हाडाची जागाही लहान होती. रसोई बनवण्याचा छोटासा ओटा, मोरीचा आडोसा आणि जेमतेम 2-3 थाळ्या मांडता येतील एवढी मोकळी जागा. अशा थाटाच्या स्वयंपाकघराला लागून अर्ध्या खणाची एक अंधारी खोली आणि बाहेर एक छोटीशी पडवी, एवढ्याच जागेत दुर्गाचा संसार मांडलेला होता. दुर्गाचा थोरला काका म्हणजे नथूच्या आतेचा नवरा म्हातारपणी आंधळा झाला होता. तो पडवीतल्या खाटेवर पडलेला असे. दुर्गाची बायको कौसल्या सदा घरकामात गुंतलेली असे. दुर्गा अष्टोप्रहर बाहेरच्या दुकानात बसलेला असे. कौसल्याच्या हातची रसोई नथूला फार रुचकर आणि मिष्ट वाटली. जेवता जेवता त्यानं तारीफही केली, पण ती ऐकून दुर्गाला काही फारसं बरं वाटलं नसावं असा नथूला संशय आला. किंबहुना 2 दिवसानंतर त्याला असंही वाटू लागलं की दुर्गाचं कौसल्याकडे फारसं लक्ष नसावं. त्यानं पाहिलं तो दुर्गाच्या मनाचा ओढा घरच्यापेक्षा बाहेरच अधिक होता. सुगंधी तेलाच्या आणि अत्तराच्या त्याच्या दुकानात चंगीभंगी दोस्तांचीच बैठक नेहमी असे. त्याच्या गप्पा देखील चंगीभंगीपणाच्याच असत. नथूनं पाथरीला आयुष्य घालवलं होतं तालमीच्या आणि कुस्तीच्या शोकात. वाह्यातपणा त्यानं कधी केला नव्हता. चटोरपणाच्या गप्पा सुरू झाल्या की त्याच्या मनात येई त्यांना म्हणावं, पण तो मनाशी विचार करी, आपण 4 दिवसाचे पाहुणे, कशाला जास्त खोलात शिरा. तो मुकाट्यानं बसे. दुर्गा रात्रीचा बाहेर गेला की दुकानातच टाकलेल्या पथारीवर तो पडून राही. मनाशी एवढाच विचार करी की उद्या रामप्रसादचा ठाव ठिकाणा दुर्गाला विचारावा, जमनाची चौकशी करावी, आपल्या मनातला हेतू दुर्गाला सांगावा. 3ऱ्या दिवशी रात्री जेवण आटोपल्यावर कपडे घालता घालता दुर्गानं नथूला विचारलं, भाई तू काय करणार? नथू म्हणाला, रोजच्यासारखा दुकानात झोपणार. दुर्गा हसून म्हणाला, दुकानात झोप लागते का चांगली? हो, अत्तराच्या घमघमाटानं भरलेल्या जागेत झोप येणं काय मुश्किल आहे? खरं विचारशील तर फार मुश्किल आहे. गुलाब, हिना अशासारखी खुशबू नाकात शिरले की माणसाचं डोकं पागल बनायचा संभव जास्त. माझं ऐक, झोपतोस कसला घरी म्हाताऱ्यासारखा? माझ्याबरोबर चल. कुठे? अरे कुठे म्हणून काय विचारतोस? रात्रीची सहल करू थोडीशी, घाल कपडे. इतकं झाल्यावर दुर्गाबरोबर बाहेर पडणं नथूला भागच होतं. वाटेत मोती बाजाराच्या चौकात दुर्गाचे 2 दोस्त त्यांना मिळाले. त्यांनी मनगटात मोतियाचे गेंदबाज गजरे घातले होते. आणखी गजरे पुड्यात बांधून घेतले होते. दुर्गा आणि नथू भेटल्यावर त्यांना मनगटात घालण्यासाठी त्यांनी गजरे दिले. असल्या शोकाची नथूला सवय नव्हती. तो म्हणाला, नको नको. दुर्गानं गजरे त्याच्या मनगटात चढवले आणि म्हटलं, अरे भाई, ही तर आमच्या देशाची रीत आहे. त्याच्या दोघा दोस्तांपैकी एकानं गाण्याची लकेर मारली, ऋतू बसंत की नऊ बहार, आई ऋतू बसंत की. मोती बाजाराच्या चौकातून त्या तिघाबरोबर नथू चालू लागला. नथूनं पुन्हा दुर्गाला हळूच विचारलं, कुठे चाललो आपण? दुर्गानं त्याचा हात दाबला आणि म्हटलं, कुठे कुठे बस कर रे भाई, चल मुकाट्यानं. एका गल्लीच्या कोपऱ्याशी पोचल्यावर दुर्गा एकदम थपकून उभा राहिला आणि आपल्या दोघा दोस्तांपैकी एकाला म्हणाला, ये क्या गंगा, इकडे कुठे आम्हाला घेऊन चाललास तू? ही तर सुतार गल्ली ना? रामप्रसादचं मकान तर पान गल्लीत आहे. गंगा दुर्गाच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, हा, रामप्रसाद राहतो पान गल्लीत, आपण चाललो आहोत सुतार गल्लीत. पण तुझी मिजाज बिघडायला यात काय झालं? चल. त्याने दुर्गाच्या खांद्याला धरून ढकलल्यासारखं केलं. खांद्यावरचा त्याचा हात झटकून दुर्गा जरा गुस्स्यानं म्हणाला, नाही भाई, ऐसा नहीं हो सकता. रामप्रसादकडे घेऊन जायचं तू कबूल केलं होतंस आणि म्हणून तर मी आमच्या मेहमानाला आग्रह करून बरोबर घेतलं. त्यानं नथूकडे नजर टाकली. तुझ्या बोलण्यावरून माझी अशी कल्पना झाली की आज रात्री काहीतरी विशेष मजा मिळेल. रामप्रसादचं नाव फार दिवस ऐकत होतो मी आणि त्याच्या घरी घेऊन जाणारं कुणी भेटेल म्हणून शोधत होतो. तू म्हणालास होईल इंतजाम.
दूर देशाहून हा माझा सगेवाला पहिल्यांदाच माझ्या घरी आला. त्यानं खुश होऊन जावं अशी मजा त्याला देता येईल असं मला वाटलं. तो नको नको म्हणत असताना त्याला बरोबर घेऊन आलो. आणि आता तू म्हणतोस सुतार गल्लीत जाऊया? नाही, ऐसा नाही हो सकता. गंगानं त्याच्या खांद्यावर पुन्हा हात ठेवला आणि म्हटलं, अरे भाई, रामप्रसादचं मकान म्हणजे काय? ह्या शहरातील एकच परिस्थान आहे. दुसरी पुष्कळ चांगली ठिकाणं आहेत. जिथे आपण चाललो आहोत तिथे चल आणि बघ तरी. मान हलवून दुर्गा म्हणाला, नाही नाही, माझ्या सगेवाल्याच्या खुशीसाठी रामप्रसादच्याच मकानावर जायला हवं. अरे पण रामप्रसादचा सवाल कितीचा आहे माहीत आहे तुला? फार मस्तवाल झाला आहे तो. गेल्या साली सिंधमधून आणि पंजाबमधून आलेले निर्वासित आपल्या या शहरात घुसले. त्यात बेकार होते, फकीर होते, तसे कुबेरही होते. त्यांना पैशाचा तोटा नव्हता. त्यांच्या पैशानं खाराबादची जुनी घडी पार उसकटून गेली. पैसा मिळवण्याचे नवे मार्ग लोकांना दिसले. अनेकांची नजर फिरली, दानच सरली. रामप्रसादनं रगड पैसा मिळवला गेल्या वर्षभरात. आता त्याची भाषा फार मस्तीची झाली आहे. आता त्याचा सवाल पूर्वीचा राहिला नाही, फार वाढलाय. वाढलाय? किती? दुर्गानं आपल्या खिशातून नोटा काढल्या. 1, 2, 3 अशा 10 मोजून दाखवल्या आणि तो म्हणाला, यापेक्षा मोठा तर नाही ना रामप्रसादचा सवाल? चल तर पानगल्लीकडे. माझ्या सगेवाल्याला नेईन तर अशाच ठिकाणी नेईन की हयातभर त्याला याद राहावी. समजलास गंगा? या सुतारगल्लीत नाही शिरणार मी. रामप्रसादकडे घेऊन चल आम्हाला. गंगा म्हणाला, अच्छा भाई, मेहमानासाठी पैसे खर्चायची तुझी तयारी असल्यास माझं काय जातंय. चलो पानगल्ली चलो. आता कसं बोललास? दुर्गानं गंगाच्या पाठीवर थाप मारली. नथूच्या डाव्या दंडातून आपला उजवा हात अडकवून तो त्याला म्हणाला, चलिये नथू भाई, चलिये ना. असा काय उभा राहिलास एखाद्या पुतळ्यासारखा? नथू खरोखरच एखाद्या पुतळ्यासारखा जागच्या जागी उभा राहिला होता. दुर्गाचं आणि गंगाचं संभाषण ऐकून तो चकित होऊन गेला होता. हे रंगेलगडी कसले बेत करीत होते ते त्याला समजत होतं. त्यांची संगत पुरे झाली असं त्याला वाटत होतं. त्याच्या संभाषणात रामप्रसादचं नाव निघालेलं ऐकून त्याच्या मनाचं आश्चर्य आणखीच वाढलं होतं. रामप्रसाद हे नाव ऐकता क्षणीच त्याच्या मनात आलं होतं, ज्याला भेटायसाठी शेकडो मैलाची मुसाफिरी करून मी आलो तोच हा रामप्रसाद असेल काय? त्याचं मन शंका घेई. छे, तो कसा असेल? गुंजगडच्या मित्रानं सांगितलेल्या हकीकतीवरून जमनाचा बाप रामप्रसाद धनलोभी असला तरी चांगला संसारी माणूस होता. जमनाचं लग्न लावून देता देता 3,000 रुपये मिळवण्याचा त्याचा इरादा होता. पण अशा रीतीनं पैसा करू पाहणारे पुष्कळ मुलींचे बाप असतात. रामप्रसाद खानदान शरीफ माणूस होता, याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नव्हतं. दुर्गा आणि गंगा यांचं संभाषण ज्या रामप्रसादबद्दल चाललं होतं तो जमनाचा बाप असणं कसं शक्य होतं? दुनिया इतकी खराब झाली होती काय? नाही नाही, पानगल्लीतला हा रामप्रसाद वेगळाच माणूस असला पाहिजे. परंतु नथूला पुन्हा वाटे, आणि हा रामप्रसाद वेगळा नसला म्हणजे? ज्याचा ठाव ठिकाणा आपण दुर्गाला विचारणार आहोत व ज्याच्याकडे जाऊन आपण जमनाला मागणी घालणार आहोत तोच रामप्रसाद हा असला म्हणजे? नाही नाही, तो कसा असेल? पण असेलही, त्याचा काय नेम? नसेल तर बरं होईल. जो हेतू मनाशी धरून आपण इतक्या दूर आलो तो शाबूत राहील. पण असेल तर काय? जमनाशी लग्न करण्याच्या आपल्या हेतूचा चक्काचूरच होईल. पण जमनाचा बाप आणि हा रामप्रसाद एकच असेल तर ते आपल्याला लवकर निश्चित कळलं तर फार बरं होईल. हा संशय नको, संदिग्धपणा नको. मनातल्या अशा विचारांनी भारावलेल्या अवस्थेत नथू खरोखरच पुतळ्यासारखा जागच्या जागी उभा राहिला होता. त्याला वाटत होतं, नको यांची संगत, नको यांच्याबरोबर पानगल्लीत जाणं. पण त्याला असंही वाटत होतं की एकदा सोक्षमोक्ष करून घेतलेला बरा. हा कोण रामप्रसाद आहे ते एकदा पाहिलेलं बरं. दुर्गाबरोबर जावं हेच बरं. उलटसुलट विचारांनी नथूचं मन हेलकावे खात होतं. जावं, जाऊ नये, जावं, जाऊ नये.
त्याचा दंड खेचून दुर्गा म्हणाला, नथू भैया, अरे तुझं पाऊल रेंगाळतं कशासाठी? चल. नथू त्याच्याबरोबर चालू लागला. रामप्रसादचं मकान पालगल्लीच्या टोकाशी होतं. दार बंद होतं. आतून कुणीतरी विचारलं, कोण आहे? गंगानं उत्तर दिलं, मैं हूँ रामप्रसाद जी. हां हां, रामप्रसादनं म्हटलं. काही वेळानं दरवाजा उघडला गेला. रामप्रसाद म्हणाला, आइये आइये. त्यानं दरवाजाला पुन्हा अडसर घातला आणि मंडळींना एका अवघड जिन्यानं माडीवर नेलं. खोलीत गाद्या तक्क्याची बैठक होती. एकच दिवा लागलेला होता. रामप्रसादनं बटणं दाबून आणखी 2 दिवे लावले. मंडळींना आरामशीर बसण्याची विनंती केली. गंगा बसला नाही. उभ्या उभ्याच त्यानं रामप्रसादशी कुजबूज केली. हसत हसत नजरेनं नथूकडे इशारा केला. रामप्रसादनं नथूकडे पाहिलं, हास्य केलं आणि म्हटलं, ठीक आहे. गंगानं दुर्गाजवळ येऊन 10-10च्या 5 नोटा घेतल्या आणि त्या रामप्रसादच्या हातावर ठेवल्या. रामप्रसादनं सर्व मंडळींना उद्देशून विचारलं, काय घेणार आपण? सोडा, सरबत? दुर्गा गादीवर बसला होता तो उठून म्हणाला, नको, काही नको आम्हाला. आम्ही 2 घटका चक्कर टाकून येतो. नथूकडे बोट दाखवून तो म्हणाला, आता हे तुमचे मेहमान. काय सरबराई करायची असेल ती यांची करा. रामप्रसाद म्हणाला, सरबराई? अरे तुमचे मेहमान असे खुश होतील की काही पुसू नका. आमची सरबराई अशी तशी नाही, एकदम फर्स्ट क्लास. अच्छा नथू भैया, आम्ही 2 घटकांनी येतो तुला न्यायला. दुर्गा म्हणाला आणि मग तो व त्याचे दोस्त जिन्याकडे वळले सुद्धा. जो प्रकार घडत होता त्याचा अर्थ नथूला कळत होता. त्याची त्याला किळस येत होती. शरम वाटत होती. त्याच्या मनात येत होतं जागचं उठावं, दुर्गाला आणि त्याच्या दोस्ताला धक्के मारावे आणि धूम ठोकावी. परंतु तो जागचा हल्ला नाही. त्याचं मन सारखं म्हणत होतं, होऊन जाऊ दे एकदा सोक्षमोक्ष. हा रामप्रसादच जमनाचा बाप आहे की काय, निकाल लागू दे. हाच तो असेल तर ती एक फार भयंकर गोष्ट म्हणावी लागेल. पण कितीही भयंकर असली तरी तिला एकदा सरळ नजर द्यायला हवी. इथून निघून जाण्यात अर्थ नाही. इथेच बसून राहिलं पाहिजे. आपल्या नशिबाची परीक्षा पाहिली पाहिजे. नशिबाची आणि पैशाच्या लोभानं दुनिया किती पागल झाली आहे त्याची. दुर्गा आणि त्याचे दोस्त जिन्याकडे वळलेले त्याला दिसले. जिन्यावरून खाली जाताना त्याचे जूते वाजले. रामप्रसाद त्याच्या मागे गेला. त्यानं दरवाजा उघडून दिला आणि पुन्हा लावला. त्याचा आवाज त्यानं ऐकला. तो उठला नाही. गादीवर जागच्या जागी बसून राहिला. रामप्रसाद परत माडीत आला. त्यानं नथूकडे हसून पाहिलं. थोडंसं सरबत घ्याल ना? त्यानं पुन्हा विचारलं. कोणतं सरबत आपल्याला आवडतं ते सांगा, म्हणजे जमनाच्या हाती पाठवून देतो. नथूच्या उत्तरासाठी तो त्याच्यापुढे उभा राहिला. नथूनं त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हटलं, मला सरबत नको, काही नको. मी विचारतो त्याचं उत्तर द्या. रामप्रसादची चर्या आश्चर्य वाटल्यासारखी झाली, पण तो हसून म्हणाला, विचारा. जमना म्हणजे आपली मुलगी का? हो. पहिल्या बायकोची? हो. तिचं लग्न करणार होता तुम्ही? हो. मग तिचं आयुष्य बर्बाद करणारी ही काय गोष्ट चालवली आहे तुम्ही? रामप्रसादनं नथूकडे क्षणभर नुसतं पाहिलं. मग तो तुच्छतेनं म्हणाला, कोण म्हणतो तिचं आयुष्य मी बर्बाद केलं? जमनाला प्रारंभी तसं वाटलं, पण आता तुम्हीच विचारा तिला काय वाटतं ते. मजेत आहे ती. आम्ही मजेत आहोत. पैसा खूप मिळतो. नथूला वाटलं या पाजी बापाला खूप शिव्या द्याव्या, झोडपावं, लाथांनी तुडवावं. पण तितक्यात आतून जमनाचा आवाज ऐकू आला. पिताजी, कौन है? रामप्रसादनं उत्तर दिलं, हाँ बेटी, बाहर आ. दुसऱ्याच क्षणी शेजारच्या खोलीच्या दारात जमना येऊन उभी राहिलेली दिसली. नथू क्षणभर तिचं रूप न्याहाळीत राहिला. मग त्यानं सुस्कारा सोडला आणि रामप्रसादकडे पाहून तो म्हणाला, जमनाचं लग्न तुम्ही करणार आहात अशी बातमी मला कळली होती.
तुम्ही किती पैसे मागता तेही मला कळलं होतं. 3,000 रुपये घेऊनच मी आलो होतो. रामप्रसाद तुच्छतेनं हसून बोलला. 3,000? काय करता 3,000ला? या पोरीचा ब्याह करून दिला असता तर एकदा 3,000 रुपये मिळाले असते, पण जास्त काय मिळालं असतं? उलट आता तिची दर महिन्याची कमाई 1,500-2,000 रुपयांची आहे. ज्या जमिनीत पैशाचं पीक हमेशा भरमाप निघतं, ती जमीन कायमची कुणातरी एकाला 3,000ला देऊन टाकली असती तर मी पागल ठरलो असतो. नथूनं एकदम विचारलं, आणि आता? आता? रामप्रसाद म्हणाला, आता 20-25 हजाराची माया माझ्याजवळ आहे. परमेश्वराची कृपा अशीच राहिली तर लखपती होईन. त्या क्षणीच्या संतप्त चिडलेल्या अवस्थेतही रामप्रसादच्या तोंडची ईश्वराची कृपा हे शब्द ऐकून नथूला हसू आलं. पोटच्या मुलीला नायकीण बनवून पैसा करणारा हा पाजी बापही आपल्या धंद्याची भरभराट ईश्वराच्या कृपेनं होत आहे असं मानित होता. रामप्रसाद जमनाकडे वळून म्हणाला, बेटी, मेहमान तुझी वाट पाहत आहेत. मी जातो. रामप्रसाद खोलीच्या दाराकडे जाऊ लागला. जमना पाऊल पुढे टाकू लागली. मग मात्र नथूला बसून राहावेना. रामप्रसादच्या जमनाशी लग्न लावण्यासाठी सारी जिंदगी विकून टाकूनच तो आला होता. आणि ती जमना आता या स्वरूपात त्याच्याकडे पावलं टाकीत जवळ येत होती. जिची आयुष्यभर कायमची सोबत मिळवण्यासाठी तो आला होता, ती जमना पैशासाठी कुणालाही रात्रीची घटकाभर सोबत देणारी बनली होती. पवित्र जन्मगाठीसाठी तो आला होता. इथे फक्त घटकेची रंगेल गाठ पडत होती. पैशानं सारं पावित्र्य आणि मांगल्य उद्ध्वस्त झाल्याचं दृश्य तो बघत होता. दुनियेत पावित्र्याला किंमत उरली नव्हती. पैशाच्या मापानं साऱ्या गोष्टी मोजल्या जात होत्या. त्याला वाटलं, रामप्रसाद, ही जमना आणि त्यांच्यातलं मनुष्यपणा नाहीसं करणारं जे म्हणून असेल त्याचा विध्वंस करावा, चुराडा करावा. परंतु त्यानं आपला संताप आवरला. रामप्रसाद, ह्या ठिकाणी मला आता एक क्षणभर देखील थांबायचं नाही. फक्त एवढे शब्द त्यानं उच्चारले. तो गादीवरून उठला. जिन्याच्या पायऱ्या उतरू लागला. माडीत रामप्रसाद आणि जमना दोघंही हसली. त्यांच्या हसण्याचा आवाज त्याच्या कानावर आला. त्यानं धाडकन दरवाजा उघडला. घराच्या पायऱ्या उतरून तो रस्त्यानं झपाझप निघाला.